भावांना बहिणींना. हो का, आता चांगलं पावसाचं वातावरण झालंय. वारा बी सुटलाय भरपूर, गार वारा सुटलाय मस्त. जसं वाटतंय एकदम भारी 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 भारी. वारा सुटल्यामुळं लय भारी वाटायला लागलंय. आता दिवसभर ऊन लागतंय, उष्णता, आणि संध्याकाळचं मग वारं सुटतंय, असं पावसाचं वारं, आणि भारी वाटतंय या. बघा कसं काय. बायडा ती आली शेळ्या घेऊन. कशा काय आहे त्या बघा शेळ्या, कशा पळायला लागल्यात. पावसाचं वातावरण दिसलं की शेळ्या बी चकदूम पळते ते. ए शिवन्या, 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 चला. पिलूचं काय चाललंय? लय भारी गार हवा वाटते. हो धर. तुमचं दाजी काय करते ते? बायडा त्याच्या शेळ्या ह्या दुसऱ्याच कोणाच्या तरी आहे त्या. काय चाललंय व तुमचं? आधी ना मधीच हा. अरे पावसा पाण्यात पाऊस जर मोठा झाला तर आता हे गावात उगन इकडे. ह्या इटा मग होय, ह्या इटाचं काय? ह्या इटांना काय होतंय तेव्हा? तू काट्याचं परत अवघड आहे. अय शिवन्या, हो इकडं. उचलावं लागते माहिती का? शिवन्या, हो इकडं. अहो ही तुम्ही बिनकामाचंच काम करत बसलाव, घेण्यानं देण्याचंच. तुमच्या दाजीचा हात गप बसत नाही. ते चंड्या गोट्यावानी सारखं दाजीला लागतंय हात हलवाया. ते मिठाच्या गोण्याच्या थप्यावानी थप्या लावायला लागला. आता त्या इटा कामाला लागायच्या नाहीत होय? काय गरज आहे का आपदत बसायची? ती बी इचू काट्याचं. अरे हे तुकडं टाकडं पहिलं का गावात उगवल्यावर परत काय होईल? काढता येतं का? तिथलं नाही आपण ते तुम्ही निहून टाकल्या होत्या का त्या बाबळी खाली, त्या काढायच्या बाहेर. ती काय तिकडे ते ढेगारा घातलाय की एक तिकडं गोळा केलेत मगाशी केल्यात होय. मग काय आता तिकडं झालं का म्हणून इकडं आलं परत. पावसा पाण्याचं पप्पा इटा गोळा करतो. बघ की पप्पाचा हातच राहत नाही अगं. हो का, आता पाऊस मस्त वातावरण झालंय पावसाचं. आभाळ गच झालंय, चौकडे झालाय आभाळ. आता तुमच्याकडे कोणाकोणाकडे पाऊस आहे सांगा. तर आमच्याकडे तर चाललाय मस्त पैकी. म्हणजे आता येईल, आता तर चालू झालंय नक्षत्र पावसाचं. हे आपला बंगला चालू झालंय, बंगल्याचं काम. कवा देवाने पूर्ण होतंय, देव जाणं. भोलेनाथालाच माहिती आता कवा पूर्ण होतंय ती. तर चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. टाटा बाय.